पद्मा भाटकर, वैष्णव विजनच्या वतीने आपल्या श्रोत्यांचं, खरं तर रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. कारण आपला पहिला उपक्रम जो गेल्या आठवड्यात झाला, स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त आपण शरद पोंक्ष यांना बोलवलं होतं. त्यावेळी श्रोते जवळजवळ 100 झूम वरती आणि FB वर 980 लोक लाईव्ह होते आपल्या कार्यक्रमाला. आणि आतापर्यंत आपल्या प्रेक्षकांची संख्या 1300 झाली आहे. त्यामुळे मी सर्वप्रथम आपल्या श्रोत्यांचं मनपूर्वक अगदी मनापासून आभार मानते आणि आजच्या या कार्यक्रमात त्यांचं स्वागत करते. आजचा हा आपला दुसरा उपक्रम आहे. हा एक तरुण 23 वर्षाचा पेणचा प्रज्ञेश म्हात्रे. प्रज्ञेश, तुझं या कार्यक्रमात स्वागत. थँक्यू. हा उपग्रह लघुग्रहांचा, याने 4 लघुग्रहांचा शोध लावलाय. हा सिंहगड इन्स्टिट्यूटचा विद्यार्थी आहे, सिंहगड कॉलेजचा, लोणावळा सिंहगड कॉलेजचा. हे पुढे सगळं ओघाने त्याची ओळख येईलच, रश्मी करून देईन. आणि मी या कार्यक्रमात आपल्याला त्याच्या मेंटॉर जे आहेत त्यांचंही फ्लोरिडावरून आपल्याला मार्गदर्शन होणार आहे, ते त्याचं कौतुक करणार आहेत. आपले DIO रायगडवरून मनोज सानप तेही सहभागी होतील. पुढे हे सगळे ओघाने येतच राहणार आहे. रश्मी, मी तुझ्याकडे सोपवते, कार्यक्रमाला सुरुवात करूया. नक्कीच. धन्यवाद मॅडम. वैष्णव विजन प्रस्तुत आपण सगळेच जण विविधम या वेब संवादात एकत्र जमलो आहोत. आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मी आणि शुभ संध्याकाळ. सध्या लॉकडाऊनच्या निमित्ताने आपण सगळेजण बऱ्यापैकी घरी आहोत आणि त्या निमित्ताने आपली ही संध्याकाळ सार्थकी लावण्याचा वैष्णव विजनचा हा एक आगळा वेगळा उपक्रम आहे. आपल्याला पद्मा मॅडमनी याबद्दल माहिती दिली, पण सामान्यांमधलं असामान्य व्यक्तिमत्व आपल्यासमोर उलगडणारा हा वेब संवाद आहे. आणि आजचं हे दुसरं पुष्प, आजचा हा दुसरा कार्यक्रम आपल्या सोबत आहे 23 वर्षीय पेणचा सुपुत्र प्रज्ञेश म्हात्रे. मी सर्वात आधी त्याची ओळख करून देणार आहे. खरं बघायला गेलं तर आपण सगळेच जण अंतराळ अवकाशाची सफर करायला खूप उत्सुक आहोत, पण आपल्याला अंतराळात घेऊन जाण्यासाठी आपला जो पायलट आहे आज, तर त्याची माहिती आपण थोडक्यात करून घेऊया. प्रज्ञेश लक्ष्मण म्हात्रे, पेण इथला हा मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या 3ऱ्या वर्षा असलेला विद्यार्थी. खरं बघायला गेलं तर त्याचं कार्य हे इतकं मोठं आहे, तर त्यामुळे त्याला विद्यार्थी म्हणताना थोडंसं मलाच अवघडल्यासारखं होत आहे. पण त्या पलीकडे जर आपण बघितलं तर ISC इंटरनॅशनल एरोनॉटिक काँग्रेस आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन परिषदेसाठी जवळपास 86 देशांमधनं 4320 शोध निबंधांमधनं ज्याचा निबंध सिलेक्ट करण्यात आला होता, असं हे व्यक्तिमत्व प्रज्ञेश म्हात्रे. आणखीन त्याच्याबद्दल खास सांगायचं झालं तर एप्रिल मे म्हणजे ज्या मुळात कामामुळे जगभरामध्ये प्रज्ञेशचं नाव झालं, तर एप्रिल आणि मे 2020 या काळात नासाकडनं आयोजित करण्यात आलेली जी इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल सर्च कोलॅबोरेशन मोहीम होती, तर या मोहिमेमध्ये प्रज्ञेश सहभागी झाला आणि सगळ्या भारतीयांना अत्यंत अभिमानास्पद अशी कामगिरी त्यांनी केली. 4 लघुग्रहांचा शोध हा प्रज्ञेशने लावला. आणि आजच सकाळीच एक खूप सुंदर गोड बातमी आपल्याला प्रज्ञेशने सगळ्यांना दिलेली आहे. स्पेस नेशन तर्फे आयोजित ॲस्ट्रॉनॉट ट्रेनिंग एक्सपिडिशन साठी प्रज्ञेशची निवड झालेली आहे. प्रज्ञेश, सगळ्यांच्या वतीने मी तुझं पहिले तर अभिनंदन करते की या मोहिमेसाठी सुद्धा तुझी निवड झालेली आहे. वैष्णव विजनच्या वतीनेही प्रज्ञेश, तुझं मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. निश्चितच. आता या खरं बघायला गेलं तर मुलाखतीपेक्षा सुद्धा गप्पांना सुरुवात करताना प्रज्ञेश, सगळ्यांच्या मनातला एक कॉमन प्रश्न की मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण आहे आणि अवकाश संशोधनामध्ये काम आहे, तर नेमकं हे आकर्षण अवकाश संशोधनाबद्दलचं तुझ्या मनात नेमकं कधी निर्माण झालं? मी 6वीला असताना आमच्या इथे पेणमध्ये संदीप जाधव म्हणून होते, जे खगोलशास्त्रज्ञच आहेत. तर त्यांनी एक उपक्रम राबवला होता, ज्याच्यामध्ये त्यांनी टेलिस्कोप आणि स्टार गेजिंग हा एक सेशन ठेवला होता. तो मला पहिल्यांदा माझे वडील तिथे घेऊन गेले आणि मी पहिल्यांदाच माझं टेलिस्कोप मधनं मी पहिल्यांदाच सॅटर्न हा ग्रह बघितला.
आणि तो बघितल्यानंतर मी एवढा भारावून गेलो की ते दृश्य पहिले तर असं वाटत होतं की मी खरोखर एक खरा प्लॅनेट बघतोय की कोणीतरी समोर काहीतरी इल्युजन मांडलंय. तर तेव्हापासून ही एक ओढ निर्माण झाली मनामध्ये, खूप सारे प्रश्न निर्माण झाले की काय असतं, कसं असतं नक्की. आपल्याला फक्त तारे दिसतात, पण दुर्बिणी किंवा टेलिस्कोपच्या सहाय्याने आपण त्याच्याहून पुढे गोष्टी बघू शकतो. तर ही माझी जर्नी अशी सुरू झाली त्या टायमापासून. वा. आता शालेय जीवनामध्ये तुझ्या मनात हे आकर्षण निर्माण झालं, पण बऱ्याचदा असं होतं ना, की आपण लहानपणी ते स्वप्न बघतो आणि प्रत्यक्षातलं आपलं करिअर हे थोडंसं वेगळं असतं. तू आज मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या 3ऱ्या वर्षाला आहे, पण त्याच वेळेला अवकाश संशोधनाचं तुझं जे काम आहे, तर ते तू बॅलन्स केलेलं आहे. तर या 2 गोष्टी तू कशाप्रकारे हँडल करतोस? तर ते आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. नक्कीच. दोन्ही गोष्ट ऍक्च्युली आपल्या इंडियामध्ये थोडी डिफिकल्ट आहे, कारण अजूनही आपल्या करिक्युलममध्ये स्पेस सायन्स किंवा स्पेस इंडस्ट्री रिलेटेड खूप कमी इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे. आत्ता आत्ता कुठे त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट येत आहे. तर स्टार्टिंगला म्हणजे मला माझे काका आहेत, त्यांनी मला काही बुक्स आणून दिल्या मुंबईवरनं. सो त्याच्यानी मी माझं काम चालू ठेवलं व सोबतच दुसऱ्या ठिकाणी जेव्हा मला 11th मध्ये असताना माझ्याकडे मोबाईल आला, तेव्हा गुगल आणि युट्यूब या दोन्ही माध्यमांचा उपयोग करून मी माझं नॉलेज वाढवत गेलो व त्याच्या रिलेटेड लोक शोधू लागलो. तो असा हा मी बॅलन्स साधण्याचा प्रयत्न केला. ओके. अर्थातच संशोधन ही गोष्ट अशी आहे, की तू म्हणालास, की Google आणि YouTubeचा वापर तू छान केलास. मला वाटतं सगळ्या तरुणांनी हे पटकन जास्त लवकर लक्षात घेण्याची गरज आहे, की Google आणि YouTubeचा असाही वापर होऊ शकतो. पण एखादी संस्था किंवा एखादी मार्गदर्शक व्यक्ती त्या क्षेत्रातली जर सोबत असेल, तर थोडं बरं होतं. तर असं तुला कुणी भेटलं का? हो, मला सुरुवातीपासून खूप जेव्हा मी माझे प्रयत्न चालू केले, की असे दिग्गज व्यक्ती या क्षेत्रामध्ये कोणी शोधायचे. तर सर्वात प्रथम संदीप शेलार म्हणून आहेत, ज्यांच्या माध्यमातून मी स्टार गेजिंग मुंबई येथे मी कनेक्ट झालो व हं, तिथे हं. माझी ओळख अरविंद परांजपे सोबत झाली. तिथनं मला ॲस्ट्रॉनॉमीचे काही टिप्स भेटायला लागले किंवा त्यावेळेस मला समजलं, की मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग करत असताना सुद्धा मला स्कोप आहे. स्पेस इंडस्ट्रीकडे बघण्यासाठी पण स्कोप आहे. तो ओके. त्यांचा मार्गदर्शन लाभला. त्याच्यानंतर जे वॉशिंग्टनमध्ये आम्ही पेपर सादर केले, त्याच्यामध्ये प्रणित पाटील म्हणून आहेत. त्यांचाही गाईडन्स लाभला. त्यांच्या गाईडन्समुळे आम्हाला हे पेपर नीट सबमिट करता आले व त्यांचं सिलेक्शनही झालं. त्याच्यानंतर आता सर्वात मोठे जे माझे मेंटॉर आहेत, जे माझ्यासाठी मी खूप भाग्य असं म्हणतो, ते म्हणजे डॉक्टर रवी मार्गसायम. ते माझ्यासाठी आता खूप म्हणजे असं की देवदूत सारखे ते आहेत आणि ते आता मला पूर्ण गाईड करतात. आणि आता ते आपल्यासोबत लाईव्हही आहेत आहे. आपल्यासोबत. येस. तो आणि आपण मी हं. हो, आय गेस आपण पहिले त्यांचे इंट्रोडक्शन करून घेऊया, म्हणजे खूप कमी टाईम आहे. मी माझे रिक्वेस्ट मान्य करून ते आपल्यासोबत जोडले आहेत. सो हो. आपण पहिले त्यांचं इंट्रोडक्शन करून घेऊया. निश्चितच. डॉक्टर रवी मार्गसहायम, ग्लोबल स्पेस अँबॅसेडर नासा म्हणून त्यांची ओळख आहे मंडळी. जवळपास 30 वर्षाहून अधिक काळ ते नासाशी जोडले गेलेले आहेत आणि इंजिनियर, सायंटिस्ट, व्ही-आय-पी टूर गाईड, इंटरनॅशनल पब्लिक स्पीकर या वेगवेगळ्या रूपात त्यांना आपण पाहिलेलं आहे. आणि आपल्या सर्वसामान्यांच्या भाषेत थोडंसं सांगायचं झालं तर एक इंटरेस्टिंग गोष्ट त्यांच्याबद्दलची प्रज्ञेशनेच मला सांगितली, की जो आपण स्वदेश सिनेमा पाहिला होता, तर त्या सिनेमासाठी नासाचे टूर गाईड म्हणून सरांनी काम केलं होतं. आणि आपल्या सगळ्यांसाठीच अत्यंत अभिमानास्पद अशी गोष्ट, की सिल्वर स्नोकी अवॉर्ड, अत्यंत प्रतिष्ठेचा हा पुरस्कार आहे. त्याने सर सन्मानित आहेत आणि आम्हाला खरंच छान वाटतंय, की आज ते आपल्या सोबत आहेत. मी पद्मा मॅडमना विनंती करेन, की त्यांनी सुद्धा स्वागत करावं सरांचं. हो सर, नक्कीच. डॉक्टर रवी मार्गसहायम सर, तुमचं अतिशय मनपूर्वक स्वागत मी या कार्यक्रमात करते. आज तुम्ही प्रज्ञेशला हे मार्गदर्शन करताय आणि तुमच्या नावामध्येच मला वाटतं मार्ग सहाय्यम हे लिहिलेलंच आहे. त्यामुळे वेगळं काही मला वाटतं तुमची ओळख करून द्यायची गरज नाही सर. निश्चितच. अशा पद्धतीचं मार्गदर्शन प्रज्ञेशला लाभलं आणि त्या अर्थातच मार्गदर्शनाचा उत्तम वापर करत प्रज्ञेशची वाटचाल सुरू आहे. पण प्रज्ञेश, सगळ्यात पहिलं तुझं संशोधन किंवा त्या दृष्टीने टाकलेलं पाऊल, त्याची आठवण आहे काही?
हो, ऍक्च्युअली मी माझं सेकंड इयरला असताना गोकार्ट रेसिंग कारमध्ये मी पार्टिसिपेट केलं होतं. तो त्यावेळेला जे इनोव्हेशन म्हणून एक तिथे टर्म असते ती त्याच्यामध्ये माझं इनोव्हेशन करता आलं मला आणि तेव्हा समजलं की माझ्यामध्ये पण ते स्किल्स आहेत की मी काही इनोव्हेटिव्ह अप्रोच ठेवू शकतो. व ओके. आता जेव्हा डॉक्टर रवी यांच्याशी मी भेटलो त्यांनी मला खूप जास्त गाईड केलं की इनोव्हेटिव्ह थॉट कसे असले पाहिजे किंवा तुमचं बघण्याचा दृष्टिकोन जरी तुम्हाला फेलियर्स आले तरी पण तुम्ही त्या फेलियरकडे कसं बघितले पाहिजे हे सर्व जे गायडन्स भेटतं हे खूप मोलाचं असतं आणि मला असं वाटतं की असं सर्वांना जर गायडन्स भेटलं तर नक्कीच आपल्या देशातनं पण खूप ते हिरे बाहेर पडतील. निश्चितच. आणि आपण सगळेच या बाबतीत आशावादी आहोत. पण अंतराळ, अवकाश, स्पेस हा इतका वास्ट असा टॉपिक आहे. मग त्यातल्या नेमक्या कोणत्या गोष्टीवर आपण फोकस करायचं असं तुझ्या मनात पहिल्यापासून होतं? स्टार्टिंग पासून तर माझा इंटरेस्ट म्हणजे स्टार्सकडे कारण आपल्याकडे म्हणजे आमच्यासारख्या पेण सारख्या तालुका शहरामध्ये एक चांगली गोष्ट अशी आहे की अंधार खूप असतो त्यामुळे खूप तारे टिमटिमतात तर तो जो व्ह्यू आहे किंवा तो जो निसर्ग आहे तो बघण्यासारखा असतो तर त्याच्यामुळे ती ओढ निर्माण झाली की हे तारे काय आहेत वगैरे मग त्याच्यानंतर स्टार गेझिंगमुळे मला काही गोष्टी करायला भेटल्या जसं की टेलिस्कोप हँडल करणं हे मला पूजा तोलिया अंकुश बॅनर्जी आणि मीरा राठोड ह्यांनी मला खूप छानपणे शिकवलंय की आता म्हणू शकता की मी त्याच्यामध्ये खूप जास्त एक्सपर्ट झालेलो आहे टेलिस्कोप हँडल करण्यामुळे तर त्यातूनही त्याच्यातूनही जर मला आता जर पुढे कोणतं संशोधन करायचं असेल तर ते स्पेस ट्रॅव्हल जे आपलं आहे तर ते करायचं आहे तो हे वाव! माझं आहे की फ्युचरमध्ये जाऊन ऍस्ट्रॉनॉट बनणं व त्या रिलेटेड रिसर्च करणं आणि ह्युमन रेस आहे त्याला कसं सिक्युअर करता येईल पुढच्या लाईफसाठी हे माझे उद्देश आहे. ग्रेट. आणि तुझं हे जे तुझी इच्छा आहे ती नक्की पूर्ण होईल याची आम्हाला सुद्धा खात्री आहे. कारण त्या दृष्टीने तुझे प्रयत्न, तुझा अभ्यास हा खरंच ग्रेट आहे. आता मी त्या टॉपिककडे थोडंसं येणार आहे, की 86 देशांमधनं 4030 शोध निबंधांमधनं तुझी ज्यावेळेला निवड झाली होती, तर मुळात ह्या सगळ्या गोष्टींची माहिती तुला कुठून मिळाली आणि तू त्याच्यासाठी अप्रोच कसा झाला? ही माहिती आमची ऑर्गनायझेशन होती इम्पेरियल सायंटिफिक असोसिएशन म्हणून त्यांच्यामध्ये आमचे गाईड होते प्रणित पाटील हं, त्यांच्यातर्फे आम्हाला ही इन्फॉर्मेशन भेटली होती व आमची 8 जणांची टीम होती सो त्याच्यामध्ये आम्ही सहभाग घेतला होता आणि 8 जणांनी मिळून तिथे शोध निबंध आम्ही सादर केले होते आणि त्याच्यानंतर जेव्हा एप्रिलमध्ये त्याचे रिझल्ट आले तेव्हा आमचे शोध निबंध हे एवढ्या देशांमधनं सिलेक्ट झालेत याची आम्हाला माहिती भेटली. क्या बात आहे. माझ्या माहितीप्रमाणे भारतातनं पहिल्यांदाच अशा प्रकारे निवड झाली, नाही का? हो, हो. म्हणजे एकत्रच आमच्या आमच्या ऑर्गनायझेशन मधनं एकदाच 2 पेपर सिलेक्ट झाले होते आणि हं, तसं हं. पहिले झालं नव्हतं. तो ही वॉव! आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट होती. बरोबर. या शोध निबंधांचा विषय साधारण काय होता? या शोध निबंधांचा विषय साधारण एक्झोबायोलॉजी म्हणजे ह्युमन लाईफ वरती होता की आपल्याला जर इंटरस्टेलर ट्रॅव्हल करायचं असेल तर त्यासाठी खूप प्रकाश वर्ष आपल्याला जावं लागेल आणि प्रकाश वेगाने जावं लागेल. तर एवढीही अजूनपर्यंत आपल्याकडे कोणते सोर्सेस अवेलेबल नाही आहेत. तर हं. त्याच्यासाठी हायबरनेशन म्हणून एक प्रोसेस असते. ही प्रोसेस त्याच्यावरती खूप सारे एक्सपेरिमेंट चालू आहेत. तर त्याच रिलेटेड आम्ही एक निबंध सादर केला होता की टार्डिग्रेड नावाचं मायक्रो ऑर्गॅनिझम आहे. त्याच्यामध्ये काही प्रॉपर्टीज आहेत जसं की एक प्रॉपर्टी आहे की तो खूप जास्त हाय टेम्परेचर म्हणजे 130 डिग्री सेल्सिअस पर्यंत पण सहन करू शकतो व तेवढंच तो थंड वातावरण म्हणजे -250 डिग्रीज पर्यंतही सहन करू शकतो. परत त्याच्यावरती ग्रॅव्हिटीचा काहीही प्रभाव हं. पडत नाही. तो असे जीवही आपल्या पृथ्वीवरती आहेत. जे आहे की तो बरोबर. स्वतःला हायबरनेट करून घेतो व खूप जवळपास 30 वर्ष वगैरे तो हायबरनेशन प्रोसेसमध्ये राहू शकतो. किंवा आपल्या इथे जसे आपले नाकतोडे आहेत. तेही त्याच प्रकारे स्वतःला खूप साऱ्या जवळपास 17 वर्षांसाठी हायबरनेट करून घेतात व 17 वर्षांनंतर परत जेवणाच्या शोधामध्ये पृथ्वी तळावर येतात. तर असे काही हो. जीव आहेत. तर
ह्याचा आम्ही एका ह्युमन डेव्हलपमेंटसाठी त्याचा कसा वापर करता येईल ते आम्ही त्या पेपरामध्ये मांडलं होतं. व सोबतच जे काही केपलर टेलिस्कोपने 4,000हून जास्त एक्झो प्लॅनेट्स शोधले आहेत, त्याचे आम्ही क्लासिफिकेशन्स करून दिले होते. सो असा हा आमचा पूर्ण पेपर होते आणि हे शोध तिथे म्हणजे निवडले गेले. वा, याचं प्रत्यक्ष सादरीकरण माझ्या मते तू रशियामध्ये केलं होतंस, बरोबर ना? प्रत्यक्ष तो निबंध सादर करणं. नाही 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 माझं अमेरिकेमध्ये माझा व्हिसामुळे मला तिथे जाता नव्हतं आलं. तर तिथे आमचे काही कलिग आहेत त्यांनी ते प्रेझेंट केलं होतं. व बरोबर. रशियासाठी मला ॲस्ट्रॉनॉट ट्रेनिंग मध्ये काय काय एसेन्शियल्स असतात त्याच्यासाठी एक शॉर्ट ट्रेनिंग पिरियडसाठी मला इन्व्हिटेशन आलं होतं व ते करण्याची मला ऑपॉर्च्युनिटी भेटली. वा, मग तो अनुभव रशियातला आमच्यासोबत शेअर कर ना. कसा होता अनुभव? हो, रशियामधला अनुभव म्हणजे सर्वात प्रथम आपल्या देशातनं मी पहिल्यांदा बाहेर गेलो आणि त्याच्यातच अशा देशामध्ये गेलो की त्यांची भाषा कम्प्लिटली वेगळी, पूर्णपणे डिफरंट होती. सो अशा स्टेजमध्ये ट्रान्सलेटरची तर गरज होतीच. पण एक वेगळा कल्चर जो असतो की कल्चरल एक्सचेंज ज्याला आपण म्हणतो, तो अनुभवायला भेटला. तर ह्याच्यामध्ये मला चांगली एक ऑपॉर्च्युनिटी भेटली की मला गगारियन कॉस्मॉनॉट ट्रेनिंग सेंटरमध्ये व्हिजिट करता आलं व तिथे काही कॉस्मॉनॉट स्वतः ट्रेनिंग घेत होते. त्यांच्याशी मला संवाद साधता आला व त्यांचे एक्सपिरियन्स घेता आले. सोबतच मला जी इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरती डॉकिंग प्रोसेस असते की एखादा जे आता तुम्ही फाल्कनचं आता बघितलं असेल स्पेस एक्सनी 2 ह्युमन्सना पहिल्यांदाच कमर्शियल स्पेस क्रू लॉन्च केला गेला. तर जे त्यांनी डॉकिंग प्रोसेस केली, सेम प्रोसेस मला रशियामध्ये करायचा चान्स भेटला. तो जवळपास मला त्यांनी अर्धा तासाचा कालावधी दिला, जो की खूप जास्त होता. निश्चितच. हो, सो त्यावेळेला तो एक्सपिरियन्स करणं की शॉर्ट 1 सेकंडच्या पण मिस्टेकमुळे आपण पूर्ण मिशन फेल करू शकतो. ही जी रिस्पॉन्सिबिलिटी असते ती मला फील करता आली व एखाद्या ॲस्ट्रोनॉटला किंवा इव्हन ग्राउंड लेव्हलवरती असणारे जे कोणी सायंटिस्ट, इंजिनियर्स आहेत, त्यांच्यावरती किती प्रेशर असतो हे मला एक्सपिरियन्स करता आलं. सो हा माझ्यासाठी खूप मोठा एक्सपिरियन्स होता. एक्झॅक्टली. आणि आता मी ज्या कार्यामुळे तू अधिक चर्चेत आलास, म्हणजे आम्ही सगळेजण एप्रिल-मे 2020चा लॉकडाऊन फ्रस्ट्रेशन मध्ये वगैरे काढत असताना तू मात्र मित्र तुझा अक्षय त्याच्या जोडीने 4 लघुग्रहांचा शोध लावत होतास. लॉकडाऊनचा इतका सदुपयोग मला वाटतं कुणीच केला नसेल आतापर्यंत. तर हा तुझा नेमका सगळं प्रयोग किंवा ही मोहीम नेमकी काय आहे ते आम्हाला सांग. स्टार्टिंगला जेव्हा आपलं लॉकडाऊन घोषित झाला, आय गेस 21 मार्चला लॉकडाऊन घोषित झालं होतं. त्यावेळेला एक आठवडा माझं पण सेम जे नॉर्मल मुलांसारखं होतं तसंच होतं की आपण सिरीज बघूया, आता खूप छान चान्स भेटलाय, वीकेंड सारखं झालं की हॉलिडे आपण एन्जॉय करूया. पण नंतर असं वाटू लागलं की मी टाइम वेस्ट करतोय. त्याच्यानंतर इव्हन मला माझं बोलणं डॉक्टर रवींशी झालं होतं. त्यांनीही मला सजेस्ट केलं, प्रज्ञेश खूप छान टाइम आहे, त्याचा खूप छान उपयोग कर, रिसर्च पेपर्स लिहायला घे, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज कर, कोर्सेस कम्प्लीट कर. सो असे काही मला त्यांच्याकडनं सजेशन्स आले. त्यांचा मला त्या टायमाला जो एक की पॉइंट असते किंवा जो पुश असतो तो मला त्यांच्याकडनं भेटला. आणि तेव्हा मग आम्ही ठरवलं की आपण कोर्सेस करूया, रिसर्च पेपर्स पब्लिश करूया. सो हे पब्लिकेशन्स वगैरे करायला घेतले. सो त्याच वेळेस अक्षतकडे एक अपॉर्च्युनिटी आली की त्यांनी ह्या मोहिमेचं जे ॲस्ट्रॉइड हंट जो मोहीम होती, त्याचं त्यांनी माझ्याकडे लिंक घेऊन आला की प्रज्ञेश आपल्याकडे अशी अशी एक अपॉर्च्युनिटी आहे. तुझ्या याच्यामध्ये ऑलरेडी पास्ट एक्सपिरियन्सेस आहेत, तो आपण त्याचा उपयोग करू शकतो. तेव्हा मग आम्ही ठरवलं की हो, ही खूप छान अपॉर्च्युनिटी आहे. तसंही लॉकडाऊन चालू आहे, आपण घरीच आहोत, तर आपण या संधीचं सोनं करूया. आणि त्याच्यातच आमची ही फर्स्ट इंटरनॅशनल ॲस्ट्रॉइड हंट होतं. अक्षतचाही छान सपोर्ट भेटला त्याच्यामध्ये आणि आम्ही दोघांनी मिळून पूर्ण मंथ एंड किंवा प्रोजेक्ट एंड पर्यंत आम्हाला जेव्हा रिपोर्ट्स भेटले त्याच्यामध्ये आम्हाला 4 ॲस्ट्रॉइड डिटेक्ट झाल्याचं आम्हाला त्यांनी रिपोर्ट केलं. सो त्याच्यामुळे ते डिस्कव्हरी झाले. ओके. मग हा सगळा तुझा जो एक हंटिंग ही जी प्रोसेस होती, तर ती नक्कीच खूप टफ असणार. असं तर नक्कीच नाहीये की आपण सर्च करायला सुरुवात केली आणि चला. तर तो सगळा जो कठीण पार्ट होता ना, ते थोडंसं मी त्याबद्दल वाचलं, तर ते मला फारच कठीण वाटलं. तर ती सगळी प्रोसेस एक्झॅक्टली सांग ना, कशी होती?
बेसिकली तुम्हाला जर तुम्हाला सर्वांना CRT टीव्हीज माहिती असतील, जे जुन्या टाइम मध्ये टीव्हीज होते, तर त्या टीव्हीज मध्ये जेव्हा सिग्नल जायचा त्यावेळेस जसं आपले नॉईज क्रिएट व्हायचा किंवा मुंग्या दिसायच्या सिग्नल गेल्यानंतर, जवळपास त्या टाईपचा हा डेटा आम्हाला रिसिव्ह व्हायचा व त्याच्यामध्ये आम्हाला जसं आपण इमेज स्टॅकिंग करतो ते इमेज स्टॅकिंग करून त्याला प्ले करावं लागायचं. तर याचं लूपमध्ये ते इमेजेस प्ले व्हायचे आणि त्याच्यात आम्हाला डिटेक्ट करायचं असायचं की कुठे काही ऑब्जेक्ट मूव्ह होतोय का. आता तुम्हाला तो एक्सपिरियन्स कसा एक्सप्लेन करायचा, तर ते जवळपास वाळूमध्ये एखादी छोटी सुई शोधणं एवढं डिफिकल्ट होतं ते. तर तरी पण आम्हाला त्याच्यामध्ये 4 लघुगर शोधण्याचं यश आलं. हॅलो. हॅलो प्रज्ञेश. हा मॅम. हा, कंटिन्यू कर तू, आम्ही ऐकतोय. कदाचित रश्मींचं हे गेलं असेल. ओके. कंटिन्यू कर. मॅम आपल्यासोबत रवी सर आहेत, तर आपण त्यांचं मनोगत जाणून घेऊया का? त्यांना हो हो, मी मगाशीच त्यांना वेलकम केलंय. सर मला स्क्रीनवर हो आहेत सर, स्क्रीनवरच. येऊ दे ना मग त्यांना. Sir, you are welcome over here and we would like to listen some words from you. Okay. Thank you for inviting me. Sir, welcome sir. I am Padma Bhatkar, proprietor of this Vaishnav Vision. मला एवढं कळलंय की तुम्ही मराठीही तुम्हाला छान बोलता येतं. त्यामुळे मी तुमचं मराठीतच स्वागत करते. तुम्ही मला बोलवलं म्हणून मी तुमचं पुष्कळ आभारी आहे. आम्ही उपकृत झालोय की तुम्ही उलट आम्हाला जॉईन झालायत. मी मुलुंडमध्ये जन्म झाला माझा आणि तर मी पण एक महाराष्ट्रीयन आणि 50 वर्षानंतर मला आता पण लिहायला बोलायला मराठी येतं. बट आय वुड लाईक टू स्पीक इन इंग्लिश इफ यू डोंट माइंड. हा प्रज्ञेश, तू काही सरांना प्रश्न विचार सर, कारण तुमच्या ह्याच्यातलं मला सायंटिफिकली बोलता येणार नाही. तू जे आज सरांनी तुला मार्गदर्शन केलंय त्याच्याबद्दल तू जरा सांग. ओके. सो सर्वात जास्त म्हणजे जे मार्गदर्शन लाभलं पाहिजे सर्वांना, तसं मार्गदर्शन मला डॉक्टर रवी यांनी केलेलं आहे. त्यांचं खूप मोलाचं वाटा आहे माझ्या या यशामध्ये सुद्धा. कारण ते फक्त फ्युचरमध्ये म्हणजे करिअरमध्ये काय केलं पाहिजे हेच नाही, याच्यावरतीच मार्गदर्शन नाही करत, तर तुम्ही तुमची जीवनशैली कशी असली पाहिजे व त्याच्यामध्ये येणारे जे प्रॉब्लेम्स आहेत, फेलियर्स आहेत, ते कसे तुम्ही टॅकल केले पाहिजे ह्याच्याबद्दलही ते सांगत असतात. त्यांचं सर्वात जास्त आवडलेलं वाक्य म्हणजे जे मी नेहमी माझ्यासोबत ठेवतो ते असं आहे की फेल्युअर्स हे तुमच्या लाईफचं पार्ट आहे, ते येतच राहणार. जर फेल्युअर येत असेल तर समजा तुमचा प्लॅन ए फेल झाला तर प्लॅन बी रेडी ठेवा, प्लॅन बी फेल झाला तर प्लॅन सी रेडी ठेवा, प्लॅन सी फेल झाला तर असे झेड पर्यंत तुम्ही ठेवू शकता. आणि समजा अल्फाबेट संपलेच तर तुम्ही नंबर्सचा वापर करा, पण प्लॅन्स ठेवा. ह्याच्याने फेलियर येतील पण तुम्ही कधी माघारी नाही येणार. आणि जेवढं तुम्ही निश्चित केलेलं आहे, जे गोल्स तुम्ही ठेवलेले आहेत त्या गोल्सला तुम्ही चिपकून राहा, एवढं चिपकून राहा कि ते मूवी मध्ये बोलतात ना की अगर किसी चीज को तुम शिद्दत से चाहने की कोशिश करो तो पूरी कायनात तुम्हें उनसे मिलाने की साजिश में जुट जाती है. असं काही डॉक्टर रवींनी मला गाईड केलं. तर मी आता आपण सरांच्या तोंडूनच ऐकूया. तर एवढ्या लांबून आपल्या साठी संवादात सामील झाले आहेत कार्यक्रमात. सरांना जरा आपण सरांच्या तोंडून ऐकूया. प्रज्ञेश. हो. Thanks. I think I'll use English. Yes, otherwise, definitely. Sure. It's very hard for me. I think I look at all the kids in the world as really rockets, and rocket needs fuel and it needs computer guidance. So this what we as elders and parents and educators and also mentors have to provide. Once we provide the fertile background for the world students, what I believe is that space is the ultimate destination to orchestrate the creation of your heart and chisel the dreams in your mind.
So we went through the industrial revolution. Now we went through the IT revolution. But India now has a very good opportunity to go past the space revolution, really embark on space revolution, because what Pratnesh did was only, part of the research. There are 9,000 plus near-Earth asteroids, and we are just looking at maybe 1/10 of them right now. So there is tremendous amount of space resources, like trillions and trillions of dollars, like Amun 3554 or 1986 DA, couple of near-Earth asteroids. We're talking about, hundreds of trillions of dollars worth of, space resources in all these near-Earth asteroids. And that's what we need to mine. And by using space as an opportunity, it is very important for us to promote the well-being of the future generation, like what I got. When I was growing up in India, I never thought I would be in NASA, but really it was a sort of serendipitous journey. I went to America and worked for Boeing and ended up in NASA and got to launch Kalpana Chawla, the first Indian woman in space. So sometimes you're not looking at the end objective in your journey. Voyager was just supposed to go to Mars, but it kept on going and going and going, and now we are going beyond the interstellar space. So in life, one has to do a very simple goal. Like Kennedy said, man, moon, 1970. How simple it can be, And that is the beauty about life, is that, we work very hard to achieve a lot of things, but we don't achieve because our goals are not right. Our goals are very big that we fail. But failure is okay. Failure was not an option on Apollo 13, but in life, failure is okay. As long as you have the courage to learn from it. Once you learn from it, you're okay. And, I met Tenzing Norgay one time. He said, you cannot just wander around Darjeeling and think that I'll be ending up on Mount Everest. You have to put in your effort. So if you want to become an astronaut, you have to put your head in the clouds, fly with the, eagles. Don't stay with crows and sparrows and other things. A rough road always leads to the stars. And from small beginnings come great things. So nobody is a failure. Nobody is a success. It's all about life itself, that you're going on a journey and you are there to leave a legacy. Thank you so much, sir. Any questions you have, no problem, because I can speak for like next 2 days here. Definitely. Sir, what you would like to say about Pratnesh? I think what I found out when I met Pratnesh, luckily as a part of the NSS Mumbai organization, is 50 years later, they opened up NSS Mumbai office, and I left Mumbai, Mulund around 50 years ago, and then got to come back. So I sort of completed my journey. And in the process, it was very touching for me to see people like Pratnesh and Akshat and many, many other people. They need mentoring, they need guidance, Sure, like we were just talking about Swadesh movie. Yeah, it is important that we, Shah Rukh Khan comes and does something in a small village. But there are many, many villages in India, many, many kids who need the rocket ignition. They're like rocket ready to launch. Like Kalpana Chawla was sitting on the launch pad until we light the rocket, put the fuel and get it ready. She's not going anywhere. And that is my job now, is to come back to India. And I'm trying to come back almost every year, trying to ignite these minds and hearts, really, because that is very important, that people like Pratnesh were a little bit hesitant to take the leadership. And that is where I wanted to change them, because I lost 20 years of my life and I was telling Pratnesh about it. So we had to kick them in the back sometimes, So my job is not to say, hey, Pratnesh, you're a great guy, but kick him once in a while in the back to make sure that he's the best in the world. And that's what I did. I introduced self-esteem in him. So I talked to 700 astronauts we launched in space on 100 space shuttles. One common thing which people lack, including Pratnesh I lacked, is that self-esteem, that I'm the best in the world. So every morning I told Pratnesh to get up in the morning and say, I'm the best in the world in what I do.
Yes, definitely. Thank you so much, sir, for participation. Your participation was really valuable for us. रश्मी, हम्म. मला असं वाटतं सरांना अजून काही प्रज्ञेशला विचारायचं असेल. हो, प्रज्ञेश, जर का तुला सरांशी काही या विषयावर चर्चा करायची असेल तर प्लीज. मला चर्चा नाही, बट एक गोष्ट सांगायला आवडेल की सरांच्या जीवनशैलीवरती एक सर स्वतः बुक लिहित आहेत. तर ती काही महिन्यांमध्ये लॉन्च होणार आहे. त्याच्यात त्यांनी पूर्ण प्रोसेस लिहिलेली आहे की त्यांचं मुलुंडपासून ते नासापर्यंत ही जर्नी कशी झाली, व त्याच्यामध्ये त्यांना काय काय डिफिकल्टीज आले, सोबतच त्या डिफिकल्टीजना त्यांनी कसं ओव्हरकम केलं. ही कदाचित खूप जास्त इन्स्पायरिंग बुक असणार आहे आपल्या भारतातल्या युवकांसाठी. तर मी सांगेन की जेव्हा त्यांची ती बुक लॉन्च होईल तेव्हा सर्वांनीच ती रीड केली पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांचा फोकस हा आपल्या इंडियन यंगस्टर्स वरती खूप जास्त आहे, म्हणून त्याचे पब्लिकेशन ही स्पेशली इंडियामध्ये खूप जास्त होणार आहे सर्वात प्रथम. त्याच्यामुळे जेव्हा केव्हा त्याची पब्लिसिटी होईल त्या टायमाला मी सर्वांना हे आवाहन करेन की जरूर ही बुक एकदा तरी वाचा. नक्कीच. डेफिनेटली. सर, रश्मी, आपण सरांचं खरंच इथे धन्यवाद म्हणूया. एवढ्या लांबून आभार मानूया. सरांनी आपले आभार मानूया की एवढ्या लांबून आपल्यासाठी वेळ दिलाय. आणि मला सगळ्यात जास्त आनंद होतोय की सर इथून पुढे इंडियाकडे जास्त बघणार आहेत, इंडियातल्या आपल्या भारतातल्या मुलांसाठी कार्य करणार आहेत. आणि सर, तुमच्या पुस्तकांची आम्ही नक्कीच वाट बघतोय. डेफिनेटली. नावाप्रमाणे तुम्ही त्या पुस्तकातून सुद्धा या भारतीय तरुणांना मार्ग दाखवाल आणि मार्ग दाखवून सहाय्य कराल. या पुस्तकांचं आम्ही स्वागतच वाट करू बघतोय आणि वाट बघतोय आणि स्वागत पण करूया आणि या पुस्तकांसाठी शुभेच्छा देऊया. डेफिनेटली. आता Thank you. पुन्हा आपल्या सरांना काही बोलायचे? येस. Just wanted to say that I completed my journey, and a lot of times in life you start from a place like Mulund or India and you come back to that. That's the end of your journey. It so happened that I launched personally 100 space shuttles, and we lost one space shuttle, Columbia, and we lost Kalpana there. So her journey and Columbia's journey were not complete. So hopefully this book will bring back the hope and inspiration for of hers and mine combined, and making her journey to India complete. Because once she went to America, she never came back to India. And hopefully this book, it's called From T-0 to a NASA astronaut. So hopefully that will bring her memories back, hope back, inspiration back, so that we'll have more and more of Kalpana Chawlas in the world. Yes. Okay, I think sir, Pradnesh will complete this journey. We need more Pradneshas. We need all of Indians to take the lead, because space requires many people. And I don't know why we are afraid of space. Earth is in space already. Yes. And, so there is nothing to be afraid of. We are already traveling in space. So let's, my goal, yeah, you're right about that. So really, I cannot touch 1 billion people in India, but I can touch hundreds of people like Pradnesh, who will become masters. And my goal in life is to create masters like Pradnesh, who can create more masters. So keep on spreading the message, and that way we'll get the best of the best minds in India. Yes, Wow. definitely, sir. डेफिनेटली सर. थँक्यू सो मच. प्रज्ञेश, तू जसं वर्णन केलं सरांचं मार्ग सहाय्यम, तर खरंच आपल्याला मार्गदर्शन करणारं, मार्ग सहाय्य करणारं हे व्यक्तिमत्व खूप छान वाटलं सरांशी बोलून. आणि सरांनी जे मगाशी म्हटलं ना की वी शुड नॉट बी अफ्रेड ऑफ स्पेस. पण होतं कसं माहितीये का की आकाश छान दिसतं, अंतराळ किंवा स्पेस याच्याबद्दल कुतूहल असतं, पण बऱ्याचशा गोष्टींबद्दल विचारलं तर बापरे, लोक आपल्याला थोडंसं काय अज्ञानी म्हणतील ही भीती असते. तर अशा काही बेसिक गोष्टी आम्हाला थोड्याशा प्रज्ञेश तुझ्याकडनं जाणून घ्यायच्या आहेत. तर लघुग्रहांचा शोध तू लावलास. लघुग्रह आणि उपग्रह याच्यात नेमका फरक काय असतो? सर्वसामान्यांच्या अगदी बेसिक क्वेश्चन कडे मी येते, तू काय सांगशील? लघुग्रह किंवा उपग्रह, तर सर्वात पहिले मी उपग्रहाबद्दल सांगेन. उपग्रह म्हणजे आपण कोणताही ऑब्जेक्ट जर एखादा प्लॅनेट भोवती
रिव्हॉल्व करत असेल तर त्याला आपण उपग्रह बोलतो. जसं की चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. तर हा झाला आपला नॅचरल म्हणजे नॅचरल सॅटेलाइट बोलतात त्याला. पण सोबतच बरोबर. आपण जे आता आपण गो टू मीटिंग मध्ये जे कम्युनिकेशन साधतोय पूर्ण जगासोबत, तर असे खूप सारे सॅटेलाइट जे कम्युनिकेशन सॅटेलाइट आहेत तेही अवकाशामध्ये आहेत. ते पण उपग्रह आहेत, पण ते आर्टिफिशियल उपग्रह. तो बेसिकली कोणत्याही प्लॅनेटच्या अराउंड कोणता एखादा ऑब्जेक्ट रिव्हॉल्व करत असेल तर त्याला आपण उपग्रह असं बोलतो. दुसऱ्या ठिकाणी जे लघुग्रह आहेत हे ज्या टायमाला सौरमंडळ आपलं जेव्हा त्याची निर्मिती होत होती त्या टायमाला खूप जास्त बोलू शकतो की उल्का आहेत किंवा ह्या सर्व आहेत ह्यांचं एकमेकांवरती ते सर्व आढळले गेलं व त्याच्यानी निर्माण झालेले जे छोटे छोटे उल्का आहेत हे अवकाशामध्ये फिरू लागले. तर अशाच प्रकारचे 2 पट्टे तयार झाले. सर्वात प्रथम पहिला पट्टा म्हणजे ऍस्ट्रॉइड मेन बेल्ट जो की मंगळ व गुरु, मार्स आणि ज्युपिटर याच्या मध्येच आहे. त्याच्यासोबतच दुसरा पट्टा आहे त्याला कायपर बेल्ट असं बोलतात, जे की आपल्या सोलार सिस्टीमच्या एंडला आहे. तो ओके. हे पट्टे जे आहेत ह्याच्यामध्ये हे लघुग्रह आहेत आणि त्याच्यामध्ये जसं सरांनी सांगितलं की खूप अनेक आम्ही तर 4च शोधलेत, बट त्याच्या व्यतिरिक्त अजून खूप असे लघुग्रह त्याच्यामध्ये आहेत जे पुढे शोधायचे आहेत आणि खूप सारे जण त्यांना शोधणार आहेत. बरोबर. आपण बऱ्याचदा पेपरमध्ये, वर्तमानपत्रात ह्या घटना वाचत असतो, की अशा लघुग्रहाची टक्कर होता होता वाचली आणि आम्हा सर्वसामान्य माणसांच्या डोळ्यासमोर असं ना एकदम फिल्मी चित्र येतं, की अशी काहीतरी टक्कर होणार होती. तर नेमकी ही सगळी गोष्ट काय असते? सर्वसामान्य माणसांना समजेल असं काय सांगशील, याचं स्पष्टीकरण काय देशील? रश्मी, प्रत्येक गोष्ट ही सौरमंडळ रश्मी, अ, एक मी हां, रिक्वेस्ट हां. प्रज्ञेशला, की आपले काही प्रेक्षक आहेत ते की मराठी समजू शकत नाहीयेत. तर प्रज्ञेश एक्झॅक्टली. थोडं ओके काही यांच्यासाठी लघुग्रह, उपग्रह जे तू आता म्हटलंस ह्याच्यासाठी जरा इंग्लिश मधून ओके मला ओके सांगितलंस तर बरं होईल. डेफिनेटली. ओके ओके सॉरी टू डिस्टर्ब डेफिनेटली यू ओके. रश्मी. नो, नॉट एट ऑल. सो बेसिकली ऍस्ट्रॉइड्स जे आहेत ते आपल्या सोलार सिस्टीम मध्येच फिरणारे ऑब्जेक्ट आहेत आणि ते सर्व सनच्या ग्रॅव्हिटीला पकडून फिरत असतात. सो कालांतराने किंवा टाइम जसं जात राहील त्याच टाइम पिरियड प्रमाणे त्यांचे ट्रॅजेक्टरी पाथ्स बदलत असतात. कारण जे काही फिरतं ते इलेप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरतं आणि तो इलेप्टिकल ऑर्बिट फर्म नसतो. तो सतत चेंज होत राहतो. जसं की आपण एखादं फूल बघितलं तर त्याप्रमाणे त्याच्या जशा पाकळ्या असतात त्या प्रकारे एखादा जर ऑर्बिट आपण ट्रॅक केला तर तो त्याप्रमाणे त्याचं चित्रण होतं किंवा त्याप्रमाणे व्हिज्युअलायझेशन होतं. तर अशा कंडिशन्स मध्ये तो त्याचे जे ऍस्ट्रॉइड्स आहेत ते त्याचे ट्रॅजेक्टरी पाथ चेंज करत असतात. काही आहेत ते आपल्या पृथ्वीच्या दिशेने येतात, काही आहेत ते चंद्रावरती पण आढळतात किंवा काही आहेत त्या मंगळावरती पण आढळतात. सो अशा खूप साऱ्या गोष्टी होतात. तर अशाच गोष्टींवरती लक्ष ठेवण्यासाठी नासाने काही उपक्रम राबवले आहेत ज्याच्यातनं एकामध्ये आम्ही पार्टिसिपेट केलं होतं. तर काही टेलिस्कोप आहेत जसे पॅन स्टार टेलिस्कोप किंवा कॅटलिना स्काय सर्व्हे. ह्या टेलिस्कोप ज्या आहेत ह्या टेलिस्कोप याच कामासाठी ठेवलेले आहेत तर कोणता एखादा ऑब्जेक्ट आपल्या पृथ्वीकडे येत असेल तर त्याला अलर्ट करणं. तर ह्या कामासाठी ते आहेत. किंवा जसं की आता तुम्ही रिसेंटली बघितलं असाल 29 एप्रिलच्या टायमाला एक खूप जास्त हाईप आलेली की पृथ्वीकडे एक उल्का येत आहे व त्याचा ते पृथ्वीवरती आढळणार आहे. तो अशा कंडिशन्स मध्ये आपल्याला सतर्क राहायचं असतो. पण तेवढेच नासा काळजी पण घेते की त्याचा इम्पॅक्ट कुठेतरी अर्थवरती नाही होणार आणि त्या दिवशी ते खूप आताच नाही ते खूप पूर्वीपासून त्याच्यासाठी पावलं उचलत असतात. बरोबर आहे. हे जे लघुग्रहांचं संशोधन केलं जातं, ॲस्ट्रॉइड्स वरती इतका रिसर्च जो केला जातो, तर मुळात हे लघुग्रह आपल्यासाठी कसे फायदेशीर आहेत? म्हणजे मुळात त्यांचं संशोधन का होतं? त्याच्यातनं आपल्याला, माणसाला त्याच्यातनं, अगदी साधा प्रश्न, की माणसाला त्याच्यातनं काय फायदा आहे? हो. तुम्ही आता बघितलं असेल जसं की आपल्या पृथ्वीवरती सुद्धा खूप सारे खाणी आहेत किंवा खूप सारे मिनरल्स प्रेझेंट आहेत. आपण मायनिंग करून त्यांना एक्स्ट्रॅक्ट करतो. त्याच्यात गोल्ड झालं, डायमंड झालं, प्लॅटिनम झालं किंवा असे खूप सारे इतरही धातू आहेत. पण एक बघितलं तर त्या सगळ्यांना पण लिमिट आहे. अर्थवरती ते कदाचित काही टायमानंतर ते आपल्याला त्याचा तुटवडा पडू शकतो किंवा शॉर्टेज होऊ शकतो. सो अशा कंडिशन्समध्ये
हे जे बाहेर फिरणारे ऍस्ट्रॉइड्स आहेत ते त्याच्यावरती अशा टाईपच्या मिनरल प्रेझेंट आहेत आणि ते कदाचित आपण एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. त्याच्यावरती नासाने ऑलरेडी मोहीम सुरू केली आहे, ओसायरिस रेक्स म्हणून. तर ह्या मोहिमेमध्ये त्यांचं तेच आहे की कदाचित त्या ऍस्ट्रॉइड वरती पाणी असू शकतो, त्या ऍस्ट्रॉइड वरती डायमंड असू शकतो, गोल्ड असू शकतो, आयर्न भेटेल, निकेल भेटेल. जर असे काही भेटायला लागले तर आपण ऍस्ट्रॉइड मायनिंग ही एक प्रोसेस टर्म आहे जी नवीन आहे. ही आपण त्याद्वारे त्या मायनिंगद्वारे आपण हे जे काही मिनरल्स आहेत ते आपण आपल्या पृथ्वीवरती आणू शकतो व हा तुटवडा आपण तुटवड्याचं निवारण करू शकतो. रजनीश, रश्मींचा आवाज पोचत नाहीये का तुझ्यापर्यंत? नाही, आय गेस त्यांचा आवाज म्यूट आहे. हा, ओके. येतोय आवाज व्यवस्थित परत? हा, आता आला. हो, येतोय. हे जे तू आम्हाला सांगितलंस की मुळात त्याचं संशोधन किंवा एवढं रिसर्च ऍस्ट्रॉइडचं का आवश्यक आहे, हे सगळा रिसर्च करणारी जी मंडळी आहेत, इन्क्लुडिंग यू, की तू पूर्ण तुझा लॉकडाऊनचा काळ ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तू व्यतीत केलास, तर याच्यासाठी प्रचंड पेशन्सची गरज आहे. आणि सगळी आपली एल्डरली लोक जी आहेत सध्या, ती तरुणांमध्ये पेशन्स कमी आहे असं सारखं सांगत असतात. तर हा जो संशोधनासाठी पेशन्स आहे किंवा बऱ्याचदा खूप सारी फेल्युअर्स येतात आणि परत तुम्हाला तितक्याच उत्साहाने, जसं सरांनी सांगितलं, यू हॅव टू जॉईन इट अगेन. तर तो सगळा तुझा पेशन्सचा वगैरे आणि जो काही भाग आहे तो कशा पद्धतीने तू बॅलन्स केलास ते आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. आपण स्पेस सायन्स म्हटलं की आपल्याकडे सर्वात प्रथम तर पेशन्स असलेच पाहिजे. कारण जेवढा मोठं तुम्ही ऑब्जेक्ट वरती जाल तेवढंच तुम्हाला पेशन्स ठेवावे लागतील. जर तुम्ही एखाद्या लॅबमध्ये एक्सपेरिमेंट करत असाल तर तुम्हाला त्याचा रिझल्ट विदिन 15 मिनिट्स भेटतो. ऍज इन मी सायन्स छोट्या लॅब जे आपण केमिस्ट्रीमध्ये प्रोजेक्ट करतो त्याचं म्हणतोय. पण तेच जर आपण जर अजून बायोलॉजी टर्म कडे गेलो तर बायोलॉजी रिसर्च लॅबमध्ये कदाचित तुम्हाला डेज लागतील, म्हणजे तुम्हाला 1 वीक मध्ये रिझल्ट भेटेल असं. पण तेच तुम्ही स्पेस कडे गेलात तर डिपेंड करतं की तुम्ही काय रिसर्च करत आहात, कोणत्या पद्धतीने रिसर्च करत आहात, त्याचे सोर्सेस किती अवेलेबल आहे, या सर्वांवरती तुमचा पेशन्स किती ठेवायचा हे ठरतं. आणि ज्या टायमाला आपण रिसर्च हा वर्ड येतो त्या टायमाला पेशन्स असणं हे खूप गरजेचंच आहे. आणि हो, आत्ताची आमची जी जनरेशन आहे ती खूप फास्ट जनरेशन आहे. पण ज्या टायमाला आमच्यासारख्या मुलांना रिस्पॉन्सिबिलिटी येते किंवा जी एक रिस्पॉन्सिबिलिटीची जाणीव होते त्या टायमाला कदाचित ते ऑटोमॅटिक पेशन्स येऊन जातात. माझंही असं आहे की एखादी गोष्टी जर मला पाहिजे असेल तर त्या टायमाला आय कॅनॉट हॅव पेशन्स, बट वेन आय कम टू रिसर्च थिंग I will have to keep patience, and that's the most important thing that I should have, or one should have while the research. एक्झॅक्टली. आता थोडंसं मी आपल्या माइंडसेटकडे येणार आहे. आपल्या भारतीयांकडे, जसं सरांनी मगाशी म्हटलं, रिसर्चकडे बघण्याचा एक तितका सिरियस आउटलुक नाहीये, दुर्दैवाने. इट्स अनफॉर्च्युनेट टू से दॅट. आणि त्यामुळे जेव्हा एखादा मुलगा म्हणतो की मी रिसर्चकडे वळणार आहे, मी अवकाश संशोधन करणार आहे, तर तेव्हा घरातनं कदाचित थोडीशी वियर्ड प्रतिक्रिया येऊ शकते की पहिले करिअरचा विचार कर, पहिले करिअरकडे बघ. तर तुझ्या बाबतीत असं घडलं का घरच्यांचा छान पाठिंबा मिळाला? काय अनुभव होता तुझा? सर्वात पहिले सांगायचं तर म्हणजे माझे वडील हे सुद्धा म्हणजे डिप्लोमा असं करून इंजिनियर झालेले आहेत. तर त्यांचाही तितकासा मोठा बॅकग्राऊंड नाही आहे. आणि माझी मम्मी आहे ती सुद्धा MA आहे, पण तिचाही एवढा काही बॅकग्राऊंड नाही आहे कारण ती पण हाऊसवाईफ आहे. तर आणि इव्हन माझ्या सराउंडिंग्स मध्ये रिसर्चच्या फील्डमध्ये कोणीच नव्हतं. तर स्टार्टिंगला जेव्हा मी ऍस्ट्रॉनॉमी करायचं आहे हे जेव्हा मी घरी सांगितलं तेव्हा सर्वात पहिला प्रश्न आला की अरे तू भविष्यवाणी बघणार आहे का? कारण ते कन्फ्युज झाले आणि ऍस्ट्रॉलॉजी या गोष्टीमध्ये खूप कन्फ्युज झाले. ओके. इनफॅक्ट जेव्हा मी गावी जायचो गणपतींसाठी तेव्हा जेव्हा पप्पांना थोडं समजू लागले की ऍस्ट्रॉनॉमी काय आहे, तेव्हा पप्पा आवडीने सांगायचे की माझ्या मुलाला ऍस्ट्रॉनॉमी आवडते. त्यावेळेला जसं गावा ठिकाणी सर्व गावातले येऊन जमतात तर त्यावेळेस खूप जण येऊन मला विचारायचे की माझं भविष्य बघतीस, माझं भविष्य बघतीस. सो असे काही किस्सेही माझ्यासोबत घडलेले आहेत. तर त्या किस्सांमधनं मग मला समजलं की कदाचित हा आपल्याकडे तो अवेअरनेस नाही आहे की अशी पण काही फील्ड आहे.
म्हणून मग बरोबर. तो अवेअरनेस आणण्यासाठी मी घरना सुरुवात केली पहिले, की घरना जी इन्फॉर्मेशन जाते ती पहिले करेक्ट जाऊ दे, मग ती ऑटोमॅटिकली स्प्रेड होताना करेक्ट इन्फॉर्मेशन स्प्रेड होईल. त्याच्यामुळे पहिले मला घरच्यांना खूप इयर्स गेले त्याच्यासाठी, की ही फील्ड कशी आहे, रिसर्च फील्डमध्ये की आय नो रिसर्च फील्डमध्ये खूप टाइम लागतो, इव्हन अर्निंगला पण टाइम लागतो. पण जेव्हा तुम्हाला त्याचा फ्रूट भेटेल, तो खरंच खूप सुंदर फ्रूट असेल. जसं की म्हणतात, आंबा वर्षातनं एकदाच येतो. पण वा, जेव्हा येतो तेव्हा त्याचा गोडवा काहीतरी वेगळाच असतो. तो तसंच क्या रिसर्च पण बात. असंच आहे, की तुम्हाला कदाचित वर्ष कष्ट करावे लागतील. पण जेव्हा त्याचं फ्रूट भेटेल तुम्हाला, त्या टायमाला तो फ्रूट खरंच खूप सुंदर असेल किंवा तेवढाच स्वीट असेल. आणि तेवढेच माझी मी जर्नी म्हणेन, की रिसर्चमध्ये सक्सेस हे खूप कमी भेटलंय. पण जी मला माणसं भेटली किंवा जी माणसं जोडता आली या रिसर्च जर्नीमध्ये, ती खूप सुंदर आहे. आणि मी सांगेन, की सक्सेस भेटत राहील, पण कदाचित ही जर्नी माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. निश्चितच. आता घरच्यांच्या पाठिंब्याचा जर विषय आलाय, तर तुझ्या आई-बाबांशी बोलायला आवडेल आम्हाला. त्यांना काय वाटतंय आपल्या लेकाबद्दल? ते आहेत हो, तुझ्या हो, सोबत, नक्की. बरोबर ना? हो, हो, आहेत, आहेत. मी जस्ट त्यांना आहे. नक्की. प्रज्ञेशच्या पालकांशी आपण बोलणार आहोत आणि हा मुद्दाम आपण संवाद घडवून आणतोय कारण बऱ्याच घरांमध्ये अ, हे आवश्यक असतं की पालकांचा सपोर्ट. प्रज्ञेशचे बाबा आपल्या सोबत आहेत. सर, तुमचं खूप स्वागत या वेब संवादामध्ये. नमस्कार स्वागत मॅडम. करते तुमचं वैष्णव विजनच्या वतीने. आम्हालाही जाणून घ्यायला आवडेल, की नाहीतर असं होत असतं ना, की काय मुलं टाइमपास करतायत. तर तुम्ही सांगा की प्रज्ञेशच्या बालपणाबद्दल थोडं. मॅडम, प्रज्ञेश तसं म्हटलं तर बाळपणापासून मी पण एक खेड्यातच वावरलेला मुलगा आणि सोशल वर्करची जास्त मला आवड आहे, म्हणजे सामाजिक हे करण्यासाठी. पण त्याच्याकडे लक्ष द्यावं वेळ नसायचं. पण त्याचं नेहमी बघायचं ना, तेव्हा तो एकाग्रतच बसायचो, कुठे जाऊन कोपऱ्यात बसायचो. मी म्हटलं हा मुलगा करतोय काय नेमकं. मी एक पिंपरी पाटकर डॉक्टर त्यांना दाखवलं की म्हटलं हा मुलगा सर कसं होईल. तर सरांनी सांगितलं की हा मुलगा वेडा तरी होईल, नाहीतर मोठा कोणतरी होणार आहे. मी क्या घाबरलो, बात. म्हटलं नेमकं का होणार आहे. त्याच्यानंतर मग बघितल्यानंतर मग मी मिसेसची चर्चा केली, म्हटलं या मुलाला करूया का आपण. तर मग मी पेडमध्ये सेट झालो आणि पेडमध्ये मग इंग्लिश मीडियम मध्ये टाकलं. तर त्याच्या लहानपणाचा एक किस्सा सर्वात महत्वाचा असा की तो दुसरा मुलगा मला जन्माला आला त्यावेळेला त्याने इंग्लिशमध्ये चिठी लिहिली होती. मला तर इंग्लिश एवढं होतं की आता देवा हा झालाय तर त्याचेच लाड करतील, माझ्याकडे कोण बघणार आहे. या अशा गोष्टीसाठी नेहमी एकाग्रता बसायचं. पण सुदैवाने मला नंतर जाणवायला लागलं, त्यांनी सांगितल्याप्रमाणे की तो आश्रम म्हणजे भविष्य बघतो असं वाटायला लागलं. म्हटलं भविष्य बघून काय करणार आहे. मी एकतर गरीब घराण्यातून बाहेर आलेला मुलगा, कसं तरी मी उदरनिर्वाह करतोय. त्याच्यानंतर मग त्याला मला जाणवायला लागलं की नाही, त्याने समजवलं की पप्पा ही तसं नाहीये, मी रिसर्च करत होतो. मग त्याला 5वीला असताना उंबरड्यामध्ये संदीप जाधव म्हणून त्यांच्याकडे मी घेऊन गेलो आणि त्यावेळेला पण मला समजलं की तारे आणि चंद्र आणि जे टेलिस्कोप जे म्हणतो आपण दुर्बीण ती नेमकं काय आहे. आणि तो ज्या वेळेला वेळ लागलो त्याला एवढं वेळ लागलं की नंतर आम्ही दगड्या नाव ठेवण्याचा प्रयत्न केला. कारण तो यायचं दगड घेऊन यायचं, पप्पा ही इथून उल्का पडलेली असेल. अरे मला तर काय माहिती काय उल्का काय आणि काय आहे. अशा पद्धतीत नेहमी करत असताना मग मी सांगितलं काय करशील ना ते तू कर, पण कुठेतरी हे करत असताना त्याला सांगितलं की आता माझं सोशल वर्किंग मध्ये मी चांगल्या याच्यामध्ये असल्यामुळे मी संघटना वगैरे चालवायला लागलो. त्याच्यानंतर त्याला सांगितलं की एलके नावाने मी प्रसिद्ध आहे कुठेही गेलात तरी, पण मला एलकेचा मुलगा म्हणून अजिबात नको आहे. फक्त मला प्रज्ञेचे पप्पा म्हणून तू काहीतरी कर. वा, आणि त्याने ते निश्चितच. सर, तुमच्या भावना आम्ही खरंच समजू शकतो कारण इतकी अभिमानास्पद गोष्ट आहे आणि आताच्या काळामध्ये अशा पद्धतीचा मुलगा असणं हे भाग्य आहे. खरंच. मी सरांच्या भावना समजू शकते प्रज्ञेश. त्यांनी ज्या पद्धतीने हा सगळा तुझा संघर्षही पाहिलेला आहे, त्यामुळे भरून येणं, डोळ्यात पाणी येणं हे अगदी स्वाभाविक आहे. रश्मी, मला हां, असं हां. वाटतंय की सरांनी जे आता त्याच्या प्रज्ञेच्या वडिलांनी जे म्हटलं की हा वेडा होईल का, पण अशी जेव्हा काही कार्य होतात तेव्हा माणसांनी वेड होणंच त्याच्यासाठी योग्य असतं. कारण ते जर वेड तेवढं आपल्यात असेल तरच तो बरोबर. माणूस त्या टोकापर्यंत यशस्वी होतो. मला प्रज्ञेश नक्कीच आणि हं, विचारायचंय की आता
डॉक्टर रवी सर जेव्हा फ्लोरिडावरून इथे त्याच्यासाठी खास आले, तेव्हा नेमकं त्यांना काय वाटतंय आपल्या मुलाबद्दल? नमस्कार सर. प्रज्ञेश, हा. बाबांना विचार, आता नेमके फ्लोरिडावरून जेव्हा डॉक्टर रवी सर तुझ्यासाठी या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेत, तेव्हा नेमक्या त्यांच्या भावना काय आहेत? मॅडम, खरं सांगायचं म्हटलं तर एवढे मोठे भाग्य असावे लागतात. एक इतक्या अमेरिकेवरून आपल्या मुलासाठी काहीतरी ते आपल्या Correct. घरातली लोक कसंही करू शकत नाहीत, किंवा आपल्या तालुक्यातली लोक त्याच्याबद्दलच काही जे काय म्हणतात एखाद्याला प्रोत्साहित करू शकत नाही. पण अमेरिकेहून रवी सर आलेले आहेत आणि तो नेहमी म्हणतो की सर माणसातच देव आहे, पप्पा माणसातच देव आहे आणि ते माझे शेवटपर्यंत देवच राहतील. वा वा, खूप त्यांचं छान. खरंच तसे आभार आहे सर. निश्चितच. रवी सरांना सर, काय- हा, रश्मी, रवी सरांना याबद्दल काय बोलायचं असेल? रवी सर, what you would like to say About about this mixed feelings? And what- I think I'm so grateful to Pradnesh's father and the Indian family, I call it, to give me the opportunity. Really, I'm blessed, to come to Mumbai after 50 years and complete my journey and have an opportunity to mix with all these people, and they have accepted me that here's a person who can help us, and they're willing to take the help, without any expectations. I'm doing that effort. And, I think when I came to Mumbai, I mentioned, I'm not sure whether I met Pradnesh's dad, but I met Aksha's dad and other people. And I was telling them how a small boy from India, like Mumbai, I saw a Bollywood movie in 1964, Sangam, and my dreams were to become a pilot so I can marry a beautiful girl like Vaijanti Mala and go around the world. So, it never happened. Yeah, I married a beautiful girl, went around the world, never became a pilot. But, in the end, I got to launch many people. So what Pradnesh was saying is that, I want people like Pradnesh and his father, their parents really understand that, see what is the trigger in your son or daughter. That trigger is very important. That small trigger that day changed my whole career, that I want to fly. But I could not fly because my mom said, if you fly, you die. My dad said, no money. But in the end, the dream was alive. And that is what we want to bring back to India, is that, we want to give the kids all these dreams and hopes and inspirations that one day, these dreams can become something. So like we talked about plan A, plan B, I could never fly, but I made flights of others possible by building rockets, by building helicopters, by building planes for Boeing. So I work for two best aerospace companies in America. How is that possible? Because I was an ordinary student. I failed in many exams in Mumbai. So really, that is the hope and inspiration I want to give them, that give an opportunity to your son and daughter and your brothers and sisters, that let them find their own passion and let them go towards what they want to do in life. Because in the end, what is more important is the legacy you leave behind. Steve Jobs was worth $1 billion or more. He never took anything with him. So in the end, your name is what you take, leave behind. Really, you don't take it with you. You leave behind. Like Kalpana Chawla, we made a big memorial for her in NASA. So we left her name behind. So tomorrow, if I go away, I want to be known in India saying that, okay, this guy came to India and tried to help Swadesh. That's the main thing I want to remember by. So, and that's the challenge I want to give it to all the parents out there in India, that if I can do it, your kid can do it much better. Wow. Thank you, sir. Thank you so much. प्रज्ञेशा, बाबांना मला पुन्हा एकदा थोडंसं विचारावंसं वाटतंय की घरातनं मिळालेला हा जो सपोर्ट आहे
तर तो निश्चितच महत्वाचा आहे. पण आपला मुलगा संशोधन क्षेत्रात जातो आहे, ह्याला समाजात सुद्धा एक प्रकारे त्याच्याकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन असतो. तुम्हाला पेण किंवा हा जो परिसर आहे जिथे प्रज्ञेश वाढला, मोठा झाला, तिथे अशा पद्धतीचा पाठिंबा मिळाला का? पालक म्हणून तुम्ही काय सांगाल? मॅडम, तू ज्या वेळेला कळायला लागला त्यावेळेला त्याचं आणि माझं ध्येय एकच होतं की जसं तुला काहीतरी पेस बद्दल माहिती आहे तसं लोकांच्या मुलांना पण लहानपणापासून व्हायला पाहिजे. कारण आपली सिस्टीम जी आहे अभ्यासाची ती त्याच्यामध्ये त्याचं हे नाहीये. म्हणून त्यासाठी आम्ही टेस्ट कॅम्प लावलं. जे प्रणित सर होते त्यांना मी भरपूर जेवढं काही सपोर्ट करता येईल तेवढं केलं. त्याला हे करता आलं. पण मला असं जाणवत नाहीये की पेण मधल्या शहरातल्या लोकांना की त्याच्याबद्दल जास्त हे आहे. आणि पहिल्या प्रथम त्याला हे होतं की मला प्रसिद्धी नको आहे, माझे पोस्टर लावायचे नाहीये. माझे गाव गडबगाव आहे, त्या गडबगावातल्या लोकांनी पोस्टर लावले तरी सुद्धा त्याला वाटलं की काही नाही. कारण त्यांची पण चुकी नाही आहे की हा सब्जेक्ट जो आहे काही लोकांना काही समजत नाही. त्याच्यामुळे मी म्हणतो की त्याला कोणतरी सपोर्ट करायला पाहिजे. कारण प्रत्येक गोष्टीत मी आपण म्हटल्याप्रमाणे की पुरा पडू शकत नाही. कारण मी बघितलं रशियाला जाताना खर्च येतो. आता पुढे मोठमोठे शिक्षण आहेत. आणि काल कलेक्टर मॅडमनी तर सांगितलं की तू यापुढे 5 वर्षानंतर मी कोणतरी होणार आहे त्यावेळेला तू मला जगातील सर्वात छोटा अस्ट्रॉनॉमर व्हायला पाहिजे. तर ह्या गोष्टी करत असताना कुठेतरी पैसे तर आलेत आणि त्यासाठी सर्व सोंग करता येतील, मग पैशाचा सोंग काही करता येणार नाहीये. कारण त्याचं बरोबर. जर्नी आपण मी ठरवलेलं आहे की मी स्वतःहून स्वतःला विकेन, पण जगासाठी त्याला कुठेतरी पहिलं बनवणार. वा, अशा पद्धतीचे सगळेच पालक जर विचार करायला लागले तर आणखीन खूप सारे संशोधक या देशात निर्माण होतील, याबद्दल शंकाच नाहीये. जवळपास 8:30 होत आले आहेत, त्यामुळे आता थोडंसं आपण आपले जे सहभागी इथे आहेत जी मंडळी, त्यांना थोडीशी संधी देऊया की तुमच्या मनात काही शंका असतील, प्रज्ञेशला तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही चॅटच्या माध्यमातून तुमच्या मनातल्या समस्या किंवा मनातल्या शंका इथे विचारू शकता. इथे आपल्याला मृण्मयी यांनी विचारलं आहे की प्रज्ञेश तुझा ईमेल आयडी त्यांना हवाय, तर त्यामुळे ईमेल आयडी जर तू सांगितलास त्यांना तर त्या तुझ्याशी संपर्क साधू शकतील. मृण्मयी देशपांडे. मी ईमेल आयडी माझं चॅटमध्ये टाकून ठेवतो, कनेक्ट करतो. डेफिनेटली. आणि आपण प्रज्ञेश, हा मॅम. हा, आपण या कार्यक्रमानंतर हे सगळे आपण ईमेल किंवा हे देऊ शकतोय. मला इथे आता दाखरू सोमण सर दिसत आहेत. आपण त्यांना काही तुला विचारायला सांगूया. कारण मगाशी तू म्हणालास की तारे आणि ग्रह म्हणजे फक्त भविष्य, हे सर्वसामान्य माणसांचं ज्ञान आहे. सर, आपल्याला काय विचारायचं असेल प्रज्ञेशला तुम्ही विचारू शकता. प्रज्ञेश, तुझं अभिनंदन पहिल्यांदा. तुमचं स्वागत आहे सर कार्यक्रमात. वी आर प्राऊड ऑफ यू. मी दाखरू सोमण मी बघतोय, माझं वय आता 79 आहे, 79. आणि तुझ्यासारखे तरुण मुलं बघितले की मला खूप खूप आनंद होतो. आणि पेण सारख्या साध्या शहरात राहून तू हे काम करतोयस, तुला आवड, तुला पॅरेंट्सचं अभिनंदन, आई वडिलांचं अभिनंदन करायला पाहिजे. आणि मला वाटतं तू पुढे जा, इस्रोला सुद्धा तुझी जरूर आहे आणि खूप तुझ्याकडून कार्य होईल. कारण तुझ्यासारखी तरुण मुलं ना, खरोखर खरं सांगायचं तर समाजाकडून तुझं अभिनंदन व्हायला पाहिजे, सर्व समाजाकडून. कारण हा विषय खूप कठीण आहे, खगोलशास्त्र, आणि रिसर्च मध्ये कमी लोक आहेत. तेव्हा तुझ्या आई वडिलांचं तुझं खूप खूप अभिनंदन. आणि हा कार्यक्रम आजचा हा केल्यामुळे मला बघायला मिळालं. अर्थात नासाचे सायंटिस्ट इथे आहेत आणि हे खूप कौतुक आहे. कदाचित आमच्या म्हणजे भारतीय लोकांना तुझ्या संशोधनाची एवढी किंमत कळत नाही आता. मला माहिती आहे, कारण या गोष्टी सामान्य माणसापर्यंत जात नाही. पण या माध्यमातून तुझं जे असामान्य काम आहे ते सामान्य माणसापर्यंत जात आहे, ही चांगली गोष्ट आहे. अभिनंदन तुझं. पॅरेंट्सचं माझ्या शुभेच्छा आहेत तुझ्या. आणि मुद्दाम मला हा कार्यक्रम आवडला, खूप खूप चांगला आहे. आणि लॉकडाऊनचा तू खूप चांगला उपयोग केला. तुझ्यासारखे तरुण
आणि अनेक खगोल मंडळ आहेत महाराष्ट्रामध्ये. तसं पेणला सुद्धा एखादं खगोल मंडळ करता येईल, एखाद्या ऑब्झर्वेटरी तिथे पेणला निर्माण करता येईल. पाहिजे असेल तर मी कलेक्टर साहेबांना सांगू शकेन एक ऑब्झर्वेटरी पेणला पाहिजे, कारण तिथून सामान्य माणसाला सुद्धा आकाशातील ग्रहगोल पाहता येईल. माथेरानला मी एक ऑब्झर्वेटरी केलेली आहे माथेरानला तशी, तर तशीच एक पेणला जर झाली तर तुझ्यासारख्या माणसाकडून मार्गदर्शन मिळू शकेल समाजाला आणि तरुण मुलं ह्या विषयाकडे येतील. धन्यवाद. धन्यवाद सर. थँक्यू सो प्रज्ञेश, आपल्याकडे एक आपला तरुण मित्र आहे दिल्लीवरून, नितीन. तो लाईन वर येतोय. हाय नितीन, यू कॅन आस्क प्रज्ञेश your question. Yeah, thank you, ma'am. And thank you, Pradnesh and Ravi sir, for the great talk. It was very inspiring. I have a couple of questions. The first one is on behalf of my 6-year-old nephew. So he gets very excited when I talk to him about space. I'm also a space enthusiast and I'm into astronomy. So I wanted to ask you guys how, if you could recommend some resources that maybe are good for kids, which can get them engaged in space and astronomy more, and say light that fire under the rocket, as Ravi sir said. Okay, so there are many events going on right now globally, we can say. So one of the events that I can say that we NSS Mumbai or National Space Society conduct is space settlement contest. So basically, what you have to do in this contest is you have to come up with an idea that will help humans to survive in a space, not on a planet, but to do a space settlement. So this can be a good project, and the age group for this project is if you are a student between 6 to 12, then you can participate for this project. So this is one of the good resources. There are other many resources or other NASA events going on that you can participate, that you can get on nasa.gov. On this website, you can get the details of the event. Okay, very interesting. Yeah, thank you. I'll Yeah. look that up. And secondly, one more thing I wanted to ask was, in your opinion, whatever you think, how do you think astronomy in India will look in the next 5 years? Say after 5 years, what will astronomy look like? Okay, so as per my experience, the very beginning of my this journey, it was really unguided one, I can say, because there was less awareness in our country about astronomy. But looking today, today's situation, I can say we youngsters are very much into space right now, and we are we have YouTube and other facilities. The education about astronomy is spreading widely. So I can say, yeah, in upcoming 5 years, or rather in upcoming few 2 to 3 years, we can see more space pioneers from India as well. Yeah, looking forward to that. Yeah. Yeah, thank you. That'll be all Thank you from so my much, side. Nathan. Yeah, thank you. Thank you. Thank you, Nitin, to participate in this program. Thank you. प्रज्ञेश, अजून एक आपल्याकडे असा प्रश्न आला होता की सगळ्यांकडे दुर्बीण तर असतेच, ती दुर्बीण कशी वापरायची असते, कारण काही जणांनी कुठून अमेरिकेतून आणलीये, कुठून आणलीये, खूप महागातली आणलीये, पण ती कशी वापरायची किंवा ह्याचं त्यांना ज्ञान नसतं. तू काय सांगशील त्याच्याबद्दल? सर्वात प्रथम जर तुम्ही नवीन आहात या क्षेत्रासाठी किंवा दुर्बीण वापरण्यासाठी, तर मी तुम्हाला सजेस्ट करेन सर्वात पहिले बेसिक तुम्ही टेलिस्कोप घ्या. कारण जर तुम्ही एकदाच महागातली टेलिस्कोप घेतली तर कदाचित ते खूप जास्त अवघड होऊन जाईल, कारण प्रोफेशनल्स असतात ते यूज करतात ती एकदम महागातली दुर्बीण असेल तर अशा कंडिशन्स मध्ये मी सांगेन की तुम्ही जरी 17,000 पासून चालू होणारे टेलिस्कोप्स आहेत ते जरी घेतले तर इझी टू असेंबल आहेत, इझी टू यूज आहेत. त्याच्याने तुम्ही ना फक्त चंद्र बघू शकता. काही वेळेस असं होतं की खूप जण टेलिस्कोप विकत घेतात
पण त्याच्यातनं फक्त ना चंद्रच बघता येतो असे पण काही जण सांगतात. पण जर तुम्ही त्याचा प्रॉपर वापर केला, जर तुम्हाला लेन्समध्ये माहिती असेल लेन्स कशा कधी कोणत्या पद्धतीने यूज करायचा, तर कदाचित तुम्ही चंद्राच्या पुढेही काही ग्रह आहेत ते तुम्ही आरामात पाहू शकता. मला वाटतं की मधल्या काही काळात थोडंसं इथे आज आमच्याकडे लाईट फ्लक्च्युएशनमुळे नेट म्हणजे वायफाय थोडंसं डिस्टर्ब आहे, त्यामुळे मध्येच मी जाते येते. त्यामुळे थोडंसं मला आता या प्रश्नाकडे यायचं आहे. आपल्या अनेक म्हणजे तरुण मित्रांनी तर तुला प्रश्न विचारलेले आहेतच, पण तरी सुद्धा तुझं अभ्यास सांभाळूनच हे संशोधनाचं जे शेड्यूल आहे ते पाहता तरुण मित्रांना तू काय कानमंत्र थोडासा देऊ शकशील? कानमंत्र तर डॉक्टर रवी यांनीच खूप मोठे मोठे दिलेलेच आहेत आत्ता स्टॉकमध्ये. हम्म. त्याच्यात मी एक सांगेन की जर तुम्ही सर्वात प्रथम तर तुम्ही तुमचे गोल्स डिसाईड करा. कारण गोल्स तुमची अशी गोष्ट असेल की जी परमनंट असणार आहे. कदाचित तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारे व्यक्ती येतील जातील, त्याच्यावरती तुमचा कंट्रोल नसेल, पण जे तुम्ही गोल्स ठरवाल त्या गोल्सच्या सहाय्याने तुम्ही जिद्दीने म्हणजे जरी तुमच्याकडे फेलियर आलं पण तो गोल अचीव्ह करायचा आहे, त्या जिद्दीने तुम्ही उभे राहू शकता. पण त्याच्यासाठी गोल असणं खूप गरजेचं आहे. दुसरी गोष्ट असं सांगेन की जे नॉलेज तुम्हाला भेटतंय, जर आपल्याला आपल्या देशामधनं जरी हिरे बाहेर काढायचे असतील, तर कदाचित मला असं वाटतं की आपल्याला जे नॉलेज भेटतंय ते तुम्ही सर्वांसोबत शेअर केलं पाहिजे व त्याचा अवेअरनेस स्प्रेड केला पाहिजे असं मी रादर सांगेन. निश्चितच. आणि अगदी आता म्हणजे मला त्या आजच्या सकाळच्या तुला आलेल्या आनंद वार्तेकडे यायचंय. स्पेस नेशन तर्फे आयोजित ऍस्ट्रॉनॉट ट्रेनिंग एक्सपिडिशन साठी तुझी झालेली निवड. आता पुढचा तुझा मला वाटतं सगळा जो काही भाग असेल तो त्या दृष्टीने मार्गक्रमण करणं वगैरे असं असणार आहे. तर मुळात हे जे एक्सपिडिशन आहे ते नेमकं काय आहे, कशासाठी आहे आणि तुझ्यासाठी ते किती महत्वाचं आहे? बेसिकली आम्हाला स्पेस नेशन कडनं इन्व्हिटेशन आलं आहे. हे इन्व्हिटेशन मला आणि अक्षत मोहिते आम्हा दोघांनाही आलेलं आहे. हे एक्सपिडिशन बेसिकली हाय अल्टिट्यूड लेवलवरती होतो. तो त्यासाठी त्यांनी आम्हाला इथे आइसलँड इथे बोलवलं आहे. तिथे आमचं ग्लेशियरमध्ये ट्रेनिंग होणार आहे. सोबतच आमचं व्हॉल्कॅनोच्या माउथ जवळ आमचं ट्रेनिंग होणार आहे. सो असे 2 प्रकारचे ट्रेनिंग तिथे असणार आहे. त्याच्यामध्ये लिडरशिप स्किल्स, सर्व्हायवल स्किल्स, अडॅप्टेशन आणि ह्युमन बिहेवियर या सर्व गोष्टी आम्हाला त्याच्या ट्रेनिंगमध्ये उपलब्ध होणार आहेत. आणि त्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे जे आम्हाला ट्रेन करणार आहेत ते स्वतः ॲस्ट्रॉनॉट ग्रेग जॉन्सन जे एन्डिवर मिशन मध्ये होते, ते स्वतः तिथे असणार आहेत. त्याच्यामुळे सांगता येईल की ही कदाचित खूप रेअर व खूप मोठी अपॉर्च्युनिटी मला आणि अक्षतला लाभली आहे. वा, खूपच छान. आणि त्या संधीचा तू पुरेपूर फायदा करून घेशील याची आम्हाला सुद्धा अगदी 100% खात्री आहे. मला याच्यानंतर अशा एका मुद्द्याकडे यायचंय की ज्याच्याबद्दल मगाशी सर म्हणजे बाबा त्यांनी हा मुद्दा महत्वाचा मांडला की सगळ्या गोष्टींचं सोंग आणता येतं पण पैशाचं सोंग आणता येत नाही. आणि मला वाटतं की चांगलं काम आपण जर करत असू तर त्या बाबतीत आवाहन करायला काहीच हरकत नसते. तर त्याच्यामुळे आज या माध्यमातनं म्हणजे झूम मीटिंगच्या माध्यमातनं तर लोक तुला ऐकत आहेतच, पण फेसबुकच्या माध्यमातनं युट्यूबवरनं पण तुला ऐकणार आहेत. तर त्यासाठी तू काय आवाहन करशील? मी एवढंच आवाहन करीन, ही आमच्यासाठी खूप रेअर अपॉर्च्युनिटी आहे. कदाचित ह्याच्याने ही अपॉर्च्युनिटी आमच्यासाठी लाईफ टर्निंग अपॉर्च्युनिटी असू शकते. तर मी असं आवाहन करीन, जर तुम्ही आम्हाला मदत करू इच्छितात, कारण आम्ही सुद्धा एका म्हणजे अशा एरियामधनं बिलॉंग करतो जिथे रिसोर्सेसचीच कमी आहे. तर त्याच्यानंतर सुद्धा ही अपॉर्च्युनिटी जर भेटत असेल तर कदाचित मला ही अपॉर्च्युनिटी सोडायची नाही आहे कोणत्याही परिस्थितीत. जर तुम्ही आम्हाला थोडंफार काही फायनान्शियली वगैरे हेल्प करू शकत असाल किंवा कोणत्याही ऑर्गनायझेशन पर्यंत पोहोचण्यास मदत करू शकाल की जी आम्हाला ह्या जर्नीला जाण्यास मदत करेल, तर खूप आभार होतील व आम्हाला खूप जास्त सहाय्य भेटेल. निश्चितच. आणि त्यामुळे आज जी मंडळी या झूम मीटिंगच्या माध्यमातून या वेब संवादात सहभागी झाली आहेत त्यांना मला वाटतं पद्मा मॅडम तुम्हालाही आवाहन करायला निश्चितच आवडेल या संदर्भात. नक्कीच नक्कीच. कारण प्रज्ञेश एवढा धडपडतोय. आज डॉक्टर रवी सरांनी सुद्धा सांगितलं की आपल्याला आपल्या भारतातून असे अनेक संशोधक तयार करायचे आहेत.
उद्या पुढे जाऊन जसं आज डॉक्टर रवी सर प्रज्ञेशला मार्गदर्शन करतायत, प्रज्ञेश आणखी काही जणांना करेल. यासाठी प्रज्ञेशला सहाय्य करणं नक्कीच आपली आपली सुद्धा एक जबाबदारी आहे. आपण त्यासाठी सगळ्यांनाच आवाहन करूया. प्रज्ञेश, नंतर स्क्रीनवरती तू तुझा ईमेल ID दे, त्या माध्यमातून आपण आवाहन करूया. आपल्याकडे आज रायगड जिल्ह्याचे DIO मनोज सानप सर येणार होते, पण प्रज्ञेश आज खरं तर मुलाखत द्यायला इथे येऊ पण शकला नसता. प्रज्ञेश, तुला माहितीये तुमच्याकडची परिस्थिती, कारण या चक्रीवादळामुळे तुम्हाला पेण, अलिबाग या बाजूला खूपच सगळ्यांना या आपत्तीला, मोठ्या संकटाला तोंड द्यावं लागते. आणि तरीही प्रज्ञेश आज आपल्यात इथे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलाय. आणि आपल्या पालकमंत्री यांनी सुद्धा तुमच्या जिल्ह्याच्या ज्या पालकमंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी प्रज्ञेशला अभिनंदन केलेलं आहे प्रज्ञेशचं. आणि आपण त्यांनाही या माध्यमातून आवाहन करूया. जेवढ्या सगळ्यांना शक्य होईल तेवढ्यांना मीही माझ्यातर्फे तुला जेवढं होईल तेवढं शक्य तेवढं मदत करेन. रश्मी? हो, मला वाटतं हा पूर्ण जवळपास पाऊण तास आपल्या या ज्या गप्पा रंगल्या त्यातनं मला वाटतं खूप वेगवेगळे पैलू उलगडले गेले. एक तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ज्या वेळेला रवी सरांसारखे मार्गदर्शक असतात त्यातनं कशा प्रकारे एखाद्या हिऱ्याला पैलू पडतात हे आपल्याला सरांच्या रूपाने पाहायला मिळालं. आणि आताची तरुणाई काय करते ह्याच्याबद्दल बऱ्याचदा जे आक्षेप घेतले जातात तर त्याचं एक खणखणीत नाणं उत्तर म्हणजे प्रज्ञेश म्हात्रे हे व्यक्तिमत्व आहे. प्रज्ञेशच्या रूपाने आजची तरुणाई काय करते, आजची तरुणाई हे सुद्धा करते, हा एक आपल्याला छान आशावाद या वेब संवादातनं मिळालेला आहे. आणि त्याबरोबरच भारत संशोधनामध्ये कुठे आहे किंवा या सगळ्याची का गरज आहे याची सुद्धा माहिती प्रज्ञेशने आपल्याला इतकी छान करून दिलेली आहे. बऱ्याचदा सध्या लॉकडाऊनच्या निमित्ताने वेगवेगळे जे वेब संवाद रंगतात त्याच्यामध्ये बऱ्याचदा आपण असं बघतो की त्याच्यात केवळ एंटरटेनमेंट हा एकच एलिमेंट वापरलेला असतो. पण आज या वेब संवादातनं मला वाटतं की इन्फॉर्मेशन सुद्धा आणि त्याचबरोबर खूप छान माहिती सुद्धा प्रज्ञेशच्या माध्यमातून आणि रवी सरांच्या स्पेशल उपस्थितीमुळे आज आपल्याला मिळालेली आहे. आणि अर्थातच जी मंडळी या वेब संवादामध्ये या झूम मीटिंगच्या माध्यमातून इथे उपस्थित होती त्यांची उपस्थिती, त्यांनी ते इतकं कीनली सगळं ऐकणं ते सुद्धा खूप व्हॅल्युएबल होतं. आणि त्यामुळे सगळ्यांचेच मी वैष्णव विजनच्या वतीने या वेब संवादामध्ये आभार मानते. आणि सगळ्यांच्या परवानगीने मी इथं आपला आजचा हा वेब संवाद इथेच समाप्त होतोय अशी. अजून एक आपल्याला इथे मला एक मेसेज दिसतोय, चॅट दिसतो आहे की मी मगाशी आपल्या पालकमंत्र्यांनी शुभेच्छा दिली, अभिनंदन केलं हेही सांगितले, पण रायगड जिल्ह्याच्या आपल्या जिल्हाधिकारी निधी चौधरी मॅडम यांनी प्रज्ञेशला खास शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि त्याचं अभिनंदन केलेलं आहे. आणि आपल्याला डॉक्टर सिद्धी बर्वे यांचा सुद्धा आपल्याला मेसेज आहे. कॉंग्रॅट्स प्रज्ञेश, एक्सलेंट लाईव्हली सेशन, बेस्ट लक असं त्यांनी आपल्याला कळवलेलं आहे. हो, आणि प्रज्ञेश तुझं हे वेळ असंच चालू राहू दे. आणि तू एक दिवशी आम्हाला जसं डॉक्टर रवी सर आज कल्पना चावलाचं नाव घेतायत तसं उद्या डॉक्टर रवी सरांच्या तोंडून आम्हाला तुझं नाव ऐकायला नक्कीच आवडेल. आणि मला खरंच या कार्यक्रमात डॉक्टर रवी सरांचं आवर्जून कौतुक करावं असं वाटतंय की नाहीतर त्यांना एवढ्या छोट्या कार्यक्रमात खरं तर ते आपल्या सहभागी झाले. एवढे डाऊन टू अर्थ आहेत आणि सायंटिस्ट एवढे डाऊन टू अर्थ असतात हे मी पहिल्यांदाच बघतीये. आणि तुमचं खरंच मनपूर्वक अभिनंदन. आणि प्रज्ञेश सारखे अनेक संशोधक इथे निर्माण होतील भारतात अशी आपण आशा करूया. एक्झॅक्टली. आणि कवी अनिल यांच्या खूप सुंदर ओळी आहेत. त्याच्यामध्ये ते असं एका ठिकाणी म्हणतात की या घरट्यातून पिल्ल उडावे, दिव्य घेऊनी शक्ती, आकांक्षांचे पंख असावे, उंबरठ्यावर भक्ती. त्यामुळे तू आज या ट्रेनिंगसाठी आईसलँडला जाणार आहेस, आकांक्षांचे पंख घेऊन तू छान भरारी घेणार आहेस. उद्या अंतराळ संशोधनात तुझं मोठं नाव होईल आणि ह्या सगळ्याचा या उंबरठ्याला, या देशाला नक्की फायदा होईल हा आशावाद मी रश्मी बारग इथे व्यक्त करते. आणि आज आपला हा वेब संवाद आपण संपन्न होतोय असं जाहीर करायचं का मॅडम? हो. आणि रश्मी तुझेही मनापासून आभार. तू एवढ्या तुझ्या बिझी शेड्यूल मधून वेळ काढून आज आमच्यासाठी वेळ दिलायस.
आणि प्रज्ञेशच्या वडिलांचंही मला कौतुक वाटतंय. प्रज्ञेशची आई मला वाटलं होतं अपेक्षित होत्या, पण त्या इथे मला दिसत नाहीये. पण प्रज्ञेशच्या आई वडिलांचं आपण एवढ्याचसाठी कौतुक करूया की सरांनी मगाशी एक वाक्य म्हणाले की मी त्याच्यासाठी काहीही करायला तयार आहे. असे पालक असतील आणि मुलांचं वेड ओळखून त्यांना त्या मार्गावर, इतक्या सुंदर मार्गावरती आणून सोडणारे पालक असतील तर आपण त्यांचंही आपल्याला कौतुक करायला हवंय आपल्या वैष्णवीजनतर्फे. तो आपण आज इथेच थांबूया. रश्मी, ओव्हर टू यू. आज इथंच आपण थांबत असलो तरी सुद्धा वैष्णव विजनच्या माध्यमातून नव्या वेब संवादामध्ये आणि तिसऱ्या पुष्पाकडे आपण वळणार आहोत. लवकरच आपली पुन्हा भेटघाट होईल अशी अपेक्षा मी करते. लॉकडाऊन आहे आणि सध्या बाहेरचं वातावरण बघता तुमची स्वतःची आणि तुमच्या सगळ्या जवळच्यांची छान काळजी घ्या आणि स्वतःला जपा. आणि असाच हा लॉकडाऊनचा जो काही उरलेला कालावधी आहे तो सकारात्मक विचारांमध्ये आपण व्यतीत करूया एवढं मी म्हणते. नमस्कार, शुभरात्री. नमस्कार. Okay.